नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही आणि मोफत गॅस कनेक्शन योजना अर्थातच उज्ज्वला योजनेची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे। श्रोत्यांनो, ज्यांच्याकडे अजूनही गॅस कनेक्शन अवेलेबल नाही आहे त्या सर्व श्रोत्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे। अर्थातच गृहिणींसाठीचा हा व्हिडिओ आहे। ही संपूर्णपणे जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे ही गृहिणींसाठी राबवली जाणारी योजना असल्याने सर्व गृहिणींनी संपूर्ण व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे। तर श्रोत्यांनो, ही जी योजना आहे 2016 मध्ये सर्वात प्रथम संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात आलेली होती। मोफत तत्वावर या योजनेची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये सन 2016 या वर्षात सुरुवात झालेली होती आणि अर्थातच मोफत तत्वावर ही योजना जी आहे संपूर्ण भारत देशात राबवली गेली होती। तर त्याच योजनेचा दुसरा टप्पा म्हणून 2025 मध्ये पुन्हा एकदा या योजनेची सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे, परंतु त्याविषयी काही लोकांना माहिती नाही आहे। योजनेचा अर्ज कसा करावा लागणार आहे, याविषयीची कागदपत्रे काय असणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला काय मिळणार आहे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओच्या अंतर्गत माहिती घेणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। त्याचप्रमाणे श्रोत्यांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा। अर्थातच गृहिणींना जो आहे हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे अनेक ज्या ग्रामीण भागातील खेडूत विभागातील आणि ज्या गरीब गृहिणी आहेत किंवा कुटुंब आहेत त्यांना जो आहे या योजनेचा लाभ मिळावा। तर श्रोत्यांनो, त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला श्रोत्यांनो, आता आपण आजच्या मुद्द्याकडे वळूया। श्रोत्यांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही संपूर्ण भारत देशामध्ये मोफत तत्वावर राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्याच्या अंतर्गत भारतातील अनेक कुटुंबांना याचा आतापर्यंत लाभ मिळालेला आहे। म्हणजेच आतापर्यंत 1.25 कोटी ते 1.5 कोटी गॅस कनेक्शन्स जे आहेत मोफत पद्धतीने या योजनेअंतर्गत प्राप्त झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। तर सर्वात आधी या योजनेचा उद्देश जर आपण पाहायला गेलो तर प्रामुख्याने आपल्याला असे लक्षात येते की धूरमुक्त स्वयंपाक घर ठेवण्याचा भारत सरकारचा पहिला जो आहे निर्णय आहे। त्याचबरोबर गृहिणींचे आरोग्य जे सुरक्षित राखणे आहे, हा देखील या योजनेमागचा दुसरा उद्देश आहे आणि त्याचबरोबर मोफत योजना दिल्यामुळे जो आहे थोडाफार आर्थिक जो भार आहे तो सुद्धा कमी करण्याचा या ठिकाणी भारत सरकारचा उद्देश आहे। तर श्रोत्यांनो, आता काही दिवसांमध्ये जी आहे लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर होणार आहे। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी या योजनेत 2025 या वर्षात अर्ज केला आहे त्या लाभार्थ्यांची यादी जाहीर देखील झाली आहे। आपण पुढे पाहणारच आहोत ती यादी तुम्हाला कशी प्राप्त करून घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण पाहणार आहोत योजनेची पात्रता काय आहे। अर्जदार गृहिणीकडे LPG गॅस कनेक्शन नसावा ही त्यातील सर्वात पहिली अट आहे। त्याचबरोबर साहजिकचपणे ही योजना गृहिणींसाठी आहे, महिलांसाठी आहे आणि त्यामुळे अर्जदार ही लाभार्थी महिला असावी अशी त्यातील दुसरी अट आहे। आणि तुमचे नाव जे आहे, अर्जदाराचे नाव BPL किंवा अंत्योदय यादीमध्ये असणे देखील आवश्यक या ठिकाणी मानले जात आहे। त्याचबरोबर अर्जदाराकडे स्वतःचं बँक पासबुक आणि आधार लिंक मोबाईल क्रमांक देखील असणे आवश्यक आहे। आणि 2016 या वर्षामध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा गृहिणींना किंवा महिलांना या योजनेत प्राधान्य दिलं जाणार आहे। आता बघूयात आपण भारत सरकारकडून तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी मोफत प्राप्त होणार आहेत। तर चला बघूया या ठिकाणी। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर जो आहे तो सुरुवातीला प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला मोफत जी शेगडी असते, गॅस स्टोव्ह असतो, तो सुद्धा मोफत प्राप्त होणार आहे। गॅस रेग्युलेटर आणि पाईप जो उपयुक्त आहे, ज्याचं सिलेंडर आणि शेगडीमध्ये कनेक्शन होतं, तो देखील उपलब्ध होणार आहे मोफत। आणि त्याचबरोबर जे कनेक्शन शुल्क आहे जे आकारलं जातं,
जर तुम्ही प्रायव्हेटली जर कनेक्शन करत असाल तर त्यामध्ये मला वाटतं 5,000 ते 6,000चा जो खर्च आहे तो सुद्धा मोफत होणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व तुम्हाला या गोष्टी या योजनेअंतर्गत मोफत प्राप्त होणार आहेत. विशेष म्हणजे ही जी स्कीम आहे, ही जी योजना आहे, ही सबसिडी तत्वावर देखील आहे आणि लाभार्थ्याला दर वर्षाला 12 सिलेंडरची या ठिकाणी तरतूद आहे. त्याचबरोबर ₹75 पुढे जे आहे 150-200 रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडी देखील या योजनेअंतर्गत प्राप्त होणार आहे. तर आता आपण पाहूयात अर्ज कसा करावा. तर अर्ज करण्याच्या मुख्यत्वे 2 पद्धती आहेत. त्यातील सर्वात पहिली पद्धत म्हणजे ऑफलाईन अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला न्यू कनेक्शन फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो, त्याचबरोबर तुमचं राशन कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि काही दिवसांतच तुम्हाला त्याची जी आहे यादी प्राप्त होईल किंवा तुमचं नाव जे आहे यादीत काही दिवसांतच जाहीर करण्यात येईल. आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाईन पद्धत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या देखील अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला PMUY या वेबसाईटवरून, जसे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे. त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे ज्याप्रमाणे आवश्यकता आहेत ती कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि मोबाईलद्वारे तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट करायचा आहे. आता पाहूयात आपण यादी कशी पाहावी किंवा तुमचे नाव आहे का याची माहिती कशी घ्यावी. यादीत तुमचे नाव तपासून घेण्यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन देखील तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. त्याचबरोबर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयात देखील ही यादी दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला जाहीर केली जाते. त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटवर तुम्ही PMUY या योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का हे देखील जाणून घेऊ शकता. जर योजनेअंतर्गत तुमच्या नावाची निवड झाली असेल तर 30 दिवसांच्या आत सरकारी योजनेअंतर्गत येणारे जे अधिकारी आहेत ते तुमच्या घरी येतील. त्याचबरोबर जे तंत्रज्ञ टेक्निशियन्स आहेत ते तुमच्या घरी येतील. तुम्हाला जे आहे संपूर्ण गॅस कनेक्शनचा संच, जो शेगडी, गॅस स्टोव्ह आणि रेग्युलेटर, पाईप इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला जे आहेत देऊन तुमच्या घरी जे आहे कनेक्शन करून जातील. तर अशा पद्धतीने या योजनेची जी आहे संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध केली. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे ही माहिती जी आहे ग्रामीण भागातील खेडूत विभागातील ज्या गृहिणी स्त्रिया आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करणे जे आहे अत्यंत आवश्यक आहे. तर श्रोत्यांनो, त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचे, नवनवीन शासकीय धोरणांचे अपडेट्स जे आहेत आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो किंवा पोहोचवतच राहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करणे आवश्यक आहे. तर श्रोत्यांनो, चला आता आपण इथेच थांबूया. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एखाद्या नवीन विषयाच्या माहितीसह. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.